सुरुवात मीच करणार. नमस्ते. 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 आपलं नाव काय? संतोष ज्ञानदेव भुजबळ. बरं. राहणार निंबाळे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मी गेल्या 7 वर्षापासून कलर कॅप्सिकम करत आहे. त्याबरोबर गेले 2 वर्षापासून इकोलाची ट्रीटमेंट चालू आहे. त्या अगोदर माझी परिस्थिती अशी होती की सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्लॉट करतो तर व्हायरसचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. त्यानंतर थ्रिप्स आणि लाल कोळी. मी अक्षरशः शेडनेट हे जे आहे विकायच्या परिस्थितीत होतो. त्याचबरोबर माझे मित्र जे आहेत कुटे सर, त्यांच्या माध्यमातून इकोलाचे शिंदे साहेबांची माझी ओळख झाली आणि अक्षरशः प्लॉट काढून टाकायच्या परिस्थितीत असताना शिंदे साहेबांनी सांगितलं एक 70 दिवसाचं शेड्यूल आहे आपलं, ते शेड्यूल तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं ते. मी अक्षरशः प्लॉट काढायच्या कंडिशनमध्ये ते शेड्यूल चालू केलं. एक साधारणतः 1 लाख रुपये मला त्यावेळेस खर्च आला, कारण प्लॉट पूर्ण डॅमेज झालेला होता. पण सरांच्या माध्यमातून पूर्ण व्हायरस म्हणजे जो कोकड्या बोकड्या म्हणतो, काही जण कोकड्या बोकड्या म्हणतात, काही जण व्हायरस म्हणतात, आणि थ्रिप्स पूर्ण कंट्रोलमध्ये आला. कंट्रोलमध्ये आल्यानंतर फळाचे सेटिंग आणि चकाकी हे बघितल्यानंतर 1-2 वर्षापासून मी इकोलाचे प्रोडक्ट वापरण्यास सुरुवात केली आणि आज हा माझा 3रा प्लॉट आहे. 3ऱ्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता सेटिंग कशा पद्धतीने झालेली आहे. अगदी खोडापासून 1 2 3 4 5 6 7 8 फळं ह्या झाडाला सेटिंग झाली. बाजूला पण आहेत 9, इकडं 10 फळं सेटिंग झालेली आहे एका झाडाला. प्रत्येक झाडाला बघू शकता तुम्ही त्याच्या हाईटनुसार आणि झाडाच्या याच्यानुसार आपली फळांची सेटिंग झालेली आहे. मालाला थोडासुद्धा स्कॅच कुठं दिसत नाही आहे थ्रिप्सचा. त्याबरोबर शेंडा जर बघितला तुम्ही तर शेंड्यामध्ये पण बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश शेंडा आहे. सेटिंगसुद्धा निघालेली आहे. अशा पद्धतीने हा आपला प्लॉट आहे. प्लॉट अजून चालू होईल, 15 दिवस बाकी आहेत. 15 दिवसानंतर आपला प्लॉट हा चालू होईल. तुम्ही ज्यावेळेस 1 लाख रुपये खर्च केला त्यावेळेस 1 लाख रुपये खर्च केल्यानंतर तुम्हाला उत्पन्न किती झालं त्या प्लॉटचे? उत्पन्न म्हणजे मी प्लॉट तर पहिली गोष्ट सोडून देण्याच्या याच्यातच होतो, कारण व्हायरसचे प्लॉट मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात कुठं कवर झालेले बघितलेले नाही. त्यामुळे तो 1 लाख रुपये खर्च जो होता माझ्यासाठी गौण होता, कारण मला त्या वर्षी फक्त रिझल्ट घ्यायचा होता. रिझल्ट आल्यानंतर मी तरी पण तो प्लॉट त्याच्यानंतर 4 महिने चालवला. म्हणजे जवळपास मी बघितलं तर 15 टनापर्यंत माल त्याच्यामध्ये काढला त्या वर्षी. पैशात सांगायचं झालं तर किती पैसे झालं तुम्ही त्यावेळेस बाजार कमी होते तरी पण माझे 6-7 लाख रुपये झाले होते त्यावेळेला. म्हणजे 1 लाख रुपये खर्च करून ह्यांचे 6-7 लाख रुपये झाले होते त्यावेळेस. त्याच्यानंतर तुम्ही आता कंटिन्यू इकोलाचं वापरताय? हो, इकोलाच वापरताय. आपण पाहू शकताय कशा पद्धतीचा प्लॉट आहे. त्यांचे बंधू पण आहेत सोबत, ते स्वतः फवारणी घेतात. तुम्ही सांगा कशा पद्धतीने काम चालतं वर्किंग तुमचं? किती दिवसाला स्प्रे घेतो सांगतो? मी दिवसाड घेताय? हो. बरं. आताच्या प्लॉटची कंडिशन आणि ह्याच्या अगोदरचे तुम्ही ज्यावेळेस करत होता प्रॉपर, त्याच्यामध्ये काय फरक वाटतोय एकदम तुम्हाला? रिझल्ट चांगले इकोलाचे रिझल्ट चांगले आहेत. आपण पाहू शकता कशा पद्धतीने सेटिंग आहे इथं. पानसरे साहेब, आता साईज तर घेतली आपण, मला वाटतं ही 350-400 अभाव आहे. हो. आणि एवढी साईज होऊन सुद्धा फळाची वरती पण सेटिंग आहे. ह्या झाडावरती आपण बघायला गेलो तर 1 2 3 4 5 ते 6 फळं आहेत. आता हाईटसुद्धा झाडाची कमी आहे. त्यानुसार प्रत्येक झाडाचं व्हेरिएशन आहे थोडंफार, पण प्रत्येक झाडावरती 7 8 9 10च्या सरासरीमध्ये फळं आहेत आता प्लॉटवरती. आणि सिंगल फळावरती कुठं तुम्हाला क्रॅश दिसणार नाही. बाकी आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने इकोलाचं त्यांनी ट्रीटमेंट घेतलं पाहिजे? जनरली जर घेतलं पाहिजे, जनरली बघितलं जर फळाची साईज जर बनली खालच्या खोडातल्या तर वरती सेटिंगच होत नाही. म्हणजे दुसरा फ्लॅश आपल्याला एकदम गॅप पडतो. तसं इकोलाच्या बाबतीत जर बघितलं तर पूर्ण तुम्ही बघितलं पूर्ण पेरांना सेटिंग झाली, म्हणजे माल बंदच होणार नाही आपला. म्हणून शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की एकदा ट्राय म्हणून, ज्याला पार पॉलीहाऊस शेडनेट बंद करूशी वाटते त्यांनी एकदा तरी शिंदे साहेबांबरोबर कॉन्टॅक्ट करून एकदा ट्रीटमेंट घेऊन अनुभव घ्या. स्वतः अनुभव आल्याशिवाय काही होत नाही. हे व्हिडिओ वगैरे बघून आपण अनेक व्हिडिओ बघतो, सगळ्या गोष्टी बघतो, परंतु शेतकऱ्याचा भरोसा बसत नाही. एकदा स्वतः अनुभव घ्या. एक ट्रीटमेंट सरांच्या माध्यमातून करून बघा आणि नक्कीच तुमचे जे विचार आहे पॉलीहाऊस शेडनेट विकण्याचे ते बदललेले दिसतील आणि तुम्ही पुन्हा शिमला मिरची तुम्ही करायला सुरुवात कराल. त्या सरीत जावं की प्रत्येक सरी ही करा, रिकवर करा. आमची कंडिशन तीच होती ना कधी. सॉलिड ह्या वर्षी जबरदस्त हे झाला. 8 महिने प्लॉट चालवायचा आहे. हां, नाही मालाची ग्लेझिंग पण आणि पानाची थिकनेस पण चांगला आहे ह्या वर्षी.
फुलं बघा बरं काय आहे का काही नाही काही